नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे MCQs आहेत ते MCQs आपण आज पाहणार आहोत. तर त्यातील सर्वात महत्त्वाचे पहिलं MCQs आहे. प्रश्न बघा. अ पेशंट विथ क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज COPD is receiving oxygen via the nasal cannula at 2 liter per minute. Which physiological finding is the most critical to monitor? आता बघा, तुम्हाला मी वेळ देतो, तुम्ही पण या ठिकाणी तुमचा आन्सर कॉमेंट करू शकता. पहिलं आहे इन्क्रीज रेस्पिरेटरी रेट, दुसरा आहे डिक्रीज ऑक्सिजन सॅच्युरेशन, तिसरा आहे साइन ऑफ रेस्पिरेटरी डिप्रेशन आणि चौथा आहे प्रोडक्टिव्ह कफ. 2 सेकंदाचा वेळ देतो, तुम्ही तुमचा आन्सर कॉमेंट करू शकता. बघा, याचा आन्सर आहे सी, साइन ऑफ रेस्पिरेटरी डिप्रेशन. आता साइन ऑफ रेस्पिरेटरी डिप्रेशन का बरं असतं? कारण की या ठिकाणी जे काही 2 लिटर पर मिनिटनं ऑक्सिजन लेवल चालू आहे, हाय लेवलचं ऑक्सिजन लेवल चालू आहे पेशंटला. त्यामुळं काय होतं की जे काही पेशंट आहे त्याचं ऑक्सिजन लेवल वाढल्यामुळं CO2 रिटेन्शन होतं आणि पेशंट रेस्पिरेटरी अरेस्टमध्ये जातो. त्यामुळं रेस्पिरेटरी डिप्रेसचं साईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अ नर्स इज प्रिपेरिंग टू ॲडमिनिस्टर डिगॉक्सिन टू पेशंट विथ द हार्ट फेल्युअर. विच ॲक्शन शूड नर्स टेक फर्स्ट? बघा, याचे पहिला आन्सर आहे चेक पेशंट सीरम पोटॅशियम लेवल, assess the apical pulse 1 full minute, verify the patient blood pressure, administer medication with full glass of water. आता बघा, तुम्ही तुमचा आन्सर या ठिकाणी कॉमेंट करू शकता. तर ह्याचा आन्सर आहे बी, असेस एपिकल पल्स 1 मिनिट. बघा, डिगॉक्सिनमुळे काय होऊ शकतो? ब्रेडिकार्डिया होऊ शकतो. त्यामुळे ॲपिकल पल्स आपल्याला 60 सेकंदपर्यंत ॲपिकल पल्स काय करायची आहे? मॉनिटर करायची आहे. त्यानंतरच डिगॉक्सिन आपल्याला काय करायचे? द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लासिकल साइन ऑफ इन्क्रीज इंट्राक्रेनियल प्रेशर नोन ॲज कुसिंग राईड? आता याचं क्लासिकल साइन काय? बघा, क्लासिकल साइन काय? टेकिकार्डिया, पहिला आन्सर आहे टेकिकार्डिया, हायपरटेन्शन, टेकिपनिया. दुसरा आन्सर आहे ब्रेडिकार्डिया, हायपरटेन्शन विथ वाइंडिंग पल्स प्रेशर, इरेग्युलर रेस्पिरेशन. तिसरा आहे टेकिकार्डिया, हायपोटेन्शन, सायनोस्टोक रेस्पिरेशन. चौथा आहे ब्रेडिकार्डिया आणि हायपोटेन्शन अँड स्लो ब्रीथिंग. तर याचं आन्सर काय आहे? तुम्ही आन्सर या ठिकाणी काय करू शकता? कॉमेंट करू शकता. काय असेल बरं? याचा आन्सर आहे बी. याचा आन्सर आहे बी आहे, कारण की या ठिकाणी जे काही सिव्हिअर प्रेशर आहे ब्रेन स्टीमवर, त्यामुळं ब्रेडिकार्डिया होऊ शकतो. त्यानंतर हायपरटेन्शन विथ वाइंडिंग पल्स प्रेशर अँड इरेग्युलर रेस्पिरेशन काय होऊ शकते. हे त्याचं आन्सर आहे. तर याचा आन्सर काय आहे? बी हे ह्याचा आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 4 नंबरचा, पेशंट डायग्नोस विथ द डायबिटीज इन्सिपिटस द नर्स शुड एक्सपेक्ट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. पहिला आन्सर आहे एक्सेसिव्ह थ्रस्ट अँड हाय युरिन स्पेसिफिक ग्रेव्हिटी. त्यानंतर एक्सेसिव्ह थ्रस्ट विथ लो स्पेसिफिक ग्रेव्हिटी, वेट गेन अँड एडिमा, हायपरग्लायसिमिया आणि कीटोन इन युरिन. आता चौथ्या प्रश्नाचं आन्सर आहे काय? कुठलं साईन आपल्याला क्लिनिकल मॅनिफेस्टेशन एक्सपेक्ट असू शकतं? तर या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे बी,
चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. तर काय होतं, डायबिटीस इन्सिपिटसमध्ये जे ADH हार्मोन आहे ते काय होतं, कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आणि त्यामुळं मॅसिव्ह आउटपुट डायलोटेड युरिन काय होत असते, पासआउट होते आणि त्यामुळे एक्सेसिव्ह थ्रस्ट होते आणि लो युरिन स्पेसिफिक ग्रेव्हिटी आपल्याला या ठिकाणी पेशंटमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन द पेशंट कंप्लेन लो बॅक पेन. पुढचा प्रश्न आहे 5वा, ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन पेशंट कंप्लेनिंग लो बॅक पेन अँड चिल्स. व्हॉट नर्स इमिडिएट प्रायोरिटी, स्लो द ट्रान्सफ्युजन रेट, notify the physician, stop transfusion, hang normal saline with new tubing, administer Derifylin as a order, re-verify the patient ID and blood bag label. तर काय करायचे आपल्याला, पेशंटला जर कुठल्याही प्रकारचं जे रिॲक्शनचं जर साईन दिसत असेल, बघा इथं पेशंटला लो बॅक पेन आहे पेशंटला, त्यानंतर चिल्स आहे. तर मग काय करायचे आपल्याला, इमिडिएट काय करायचे, ब्लड ट्रान्सफ्युजन स्टॉप करायचे आणि त्या ठिकाणी पेशंटला नवीन सलाईन, नॉर्मल सलाईन लावून ठेवायचं आहे. आता ही चिल्स आणि लो बॅक पेन हे हिमोलायटिक रिॲक्शन जे आहे ते त्याचं साईन आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे, नवीन सलाईन पण लावून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे प्रश्न 6वा, विच लॅब व्हॅल्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट टू मॉनिटर फॉर पेशंट रिसिविंग हिपॅरिन थेरपी. आता बघा, आपण कोणती लॅब व्हॅल्यू या ठिकाणी मॉनिटर करणं आवश्यक आहे पेशंटच्या दृष्टिकोनातून, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. त्यामध्ये प्रोथ्रोम्बिन टाईम आहे, त्यानंतर इंटरनॅशनल नॉर्मलाइज्ड रेशो INR आहे, त्यानंतर ॲक्टिवेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाईम आहे, APPT आणि प्लेटलेट काउंट ओनली. अशा स्वरूपाचे 4 आन्सर आहेत. त्यातील याचं तिसरं आन्सर आहे C, ॲक्टिवेटेड प्रोटीन थ्रोम्बोप्लास्टिन टाईम APPT. आपल्याला काय करायचे, पाहायचं आहे. तर जे इफेक्टिव्ह ऑफ हिपॅरिन बघण्यासाठी APPT करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, a 3-year-old child is admitted with a specific epiglottitis, which nursing intervention is contraindicated. Place the child in upright position, use the tongue blade with visualize the throat, administer humidified oxygen, prepare for emergency tubing. तर आपल्याला काय करायचे, 3 वर्षाचा बेबी चाइल्ड आहे जो ॲडमिट झाला आहे, इपिग्लोटायटिस हे सस्पेक्टेड आहे. तर कॉन्ट्राइंडिकेटेड काय आहे, इंटरव्हेन्शन काय करायचं नाही या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला काय करायचं नाही, यूजिंग टंग ब्लेड टू व्हिज्युअलाइज थ्रॉट, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन करायचं नाही, जेणेकरून जे काही थ्रॉट आहे त्यामुळं टोटल एअरवे ऑब्स्ट्रक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आन्सर बी, यूज टंग ब्लेड व्हिज्युअलाइज हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. विच डाएट should the nurse, question number 8, which diet should the nurse recommended the patient with the algoric phase of acute kidney injury AKI. तर आपल्याला काय म्हणलंय की पेशंट AKI मध्ये आहे, तर पेशंटला कुठल्याही स्वरूपाचं काय करायचं नाही, डाईट किंवा कुठला डाईट आपल्याला पेशंटला द्यायचा आहे. त्यामध्ये आन्सर नंबर 1 आहे हाय प्रोटीन हाय पोटॅशियम. आन्सर नंबर 2 आहे बी, लो प्रोटीन लो पोटॅशियम लो सोडियम. त्याच्यानंतर आन्सर नंबर 3 आहे हाय कार्बोहायड्रेट हाय सोडियम. आन्सर नंबर 4 आहे लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन. आता बघा यामध्ये काय सांगितले,
आपल्याला पेशंटला काय करायचं आहे, लो प्रोटीन, लो पोटॅशियम आणि लो सोडियम डाईट आपल्याला पेशंटला द्यायचा आहे. का बरं द्यायचं आहे, का बरं द्यायचं आहे, कारण त्यामुळं फ्लूइड ओव्हरलोड, त्याचबरोबर नायट्रोजनस वेस्ट आपल्याला काय करायचं आहे, रिस्ट्रिक्ट करायचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लो प्रोटीन, लो पोटॅशियम आणि लो सोडियम डाईट द्यायचा आहे. When assessing the patient with the suspected deep vein thrombosis DVT in right leg, which finding is most characterized? या ठिकाणी आपल्याला साइन आणि सिम्पटम विचारलेलं आहे DVTचं. मोस्ट फाइंडिंग कॅरेक्टराइज्ड. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचा आन्सर बघा, पेलर अँड कोलनेस ऑफ राईट फूट, युनिलॅटरल एडिमा विथ वर्मथ, बायलॅटरल पेटिंग एडिमा, डायमेन्शनल पेडल पल्स. तर या ठिकाणी जे काही आन्सर आहे त्याचा आन्सर आहे बी, युनिलॅटरल एडिमा आणि वर्मनेस. बघा काय होतं की DVTमध्ये काय होतं, लोकल इन्फ्लमेशन आणि व्हेन ब्लॉकेजमुळं रिटेन्शन त्या ठिकाणी निर्माण होतं, त्यामुळे एक्स्ट्रामिटीज काय होतात, वार्मथ होतात. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. अ नर्स इज टीचिंग पेशंट अबाउट रिपॅम्पिन फॉर द ट्युबरक्लोसिस. विच साईड इफेक्ट ऑफ नर्स एम्फेसाइज. आता ड्रग्स रिपॅम्पिसिन जे आहे त्याचा साईड इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे, एम्फेसाइज करायचा आहे. पेशंटला काय होऊ शकते, परमनंट हेअरिंग लॉस होऊ शकते, नंबर 1. नंबर 2, ऑर्गन डिसलोकेशन, ऑरेंज डिस्कलरेशन ऑफ युरिन अँड टीयर्स, किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी होऊ शकते, का विज्युअल डिस्टर्बन्स होऊ शकतो, विज्युअल डिस्टर्बन्स आणि कलर ब्लाइंडनेस होऊ शकतो. रिपॅम्पिसिनमुळे काय होतं, तर यामध्ये याचा आन्सर आहे बी, ऑरेंज डिस्कलरेशन ऑफ युरिन होते, त्याचबरोबर टीयर्स पण ऑरेंज कलरचे यायला लागतात. तर हे कसं आहे, हार्मलेस आहे. यामुळं कुठल्याही परिणाम किंवा याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला पेशंटला याचा साईड इफेक्ट म्हणून याकडे पाहिलं जात नाही, परंतु अशा स्वरूपाची माहिती पेशंटला आपण देणं आवश्यक आहे, याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. विच ॲसिड बेस इम्बॅलन्स. पुढचा क्वेश्चन नंबर 11 आहे, विच ॲसिड बेस इम्बॅलन्स इज मोस्ट लाईकली पेशंट हू हॅज बीन वॉमिटेड 24 hours. कशाच्या इम्बॅलन्स, ॲसिड बेस इम्बॅलन्समुळं 24 hours पेशंटमध्ये वॉमिटिंग होते. मेटाबॉलिक ॲसिडोसिस, मेटाबॉलिक अल्कलोसिस, रेस्पिरेटरी ॲसिडोसिस, रेस्पिरेटरी अल्कलोसिस. तर याचा आन्सर आहे बी, मेटाबॉलिक ॲसिडोसिसमुळे काय होतं, मेटाबॉलिक अल्कोलिसिसमुळे काय होते, पेशंटला वॉमिटिंग होते. आलं का लक्षात. तर यामध्ये काय होतो, HCl लॉस होतो.